आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, या जयंतीच्या निमित्तानं मी समस्त औरंगाबादवासियांना व भुसावळ तालुकावासियांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज आपण मोठ्या उत्साहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्व समाजविषयक आपण साजरी करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज जे आपल्याला अधिकार दिले, या अधिकारांमुळेच आपण या स्थानावरती आहेत। जे आम्ही आज सरपंच आहेत, तालुका अध्यक्ष आहेत, उपनगराध्यक्ष असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी संविधान लिहिलं। या संविधानावरती आज भारत, संपूर्ण जग या संविधानावरती चालत आहे आणि सर्वात मोठा अधिकार महिलांना देण्याचा अधिकार हा संविधानावर दिलेला आहे। आणि या संविधानामुळे आज महिला सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत। असे हे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी मानाचा मुजरा करतो व त्यांना अभिवादन करतो व समस्त औरंगाबादवासियांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज बाबासाहेबांची जयंतीनिमित्त मी सर्व महाराष्ट्र यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नसतं तर आज आम्हाला इथं बोलण्याचा सुद्धा अधिकार आला नसता। डॉक्टर बाबासाहेबांनी एका समाजासाठी नाही केलेलं आहे, सर्व समाजासाठी केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेबांनी ओबीसीचं आरक्षण नसताना मंत्रिपदाचा राजीनामा दिला, म्हणून असं म्हणू नये की एका समाजासाठी बाबासाहेबांना केलेलं आहे। आणि विसरतील बाबासाहेबांना मतदानाचा अधिकार दिला तेव्हा आपण मतदानामध्ये आलो। पूर्वीच्या राज्यात एक राजा महिलेच्या पोटीहून तो राजा होत होता, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताच्या पिढीतून राजा तयार केला। म्हणून मी सर्व माझ्या समाज बांधवाला आणि सर्वांना महिलांना सुद्धा सांगते की आपल्याला आरक्षण हे नव्हतं की हे समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणामुळेच आपण या एवढ्या थाटामाटावर घरातून 14 महिला आपण निवडून आलो। तर डॉक्टर बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार दिला, त्याचा आपल्याला मतदानाचा अधिकार नव्हता, बाहेर निघण्याचा अधिकार सुद्धा नव्हता आपल्याला। म्हणून मी सर्व महिलांना कळकळीची विनंती करते की तुम्ही हे समजू नका, आपल्याला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मान मिळाला आहे। सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुलेंनी जर सावित्रीबाईला जर बाहेर निघू दिलं नसतं तर आपण या महिला एवढ्या थाटामाटाने इथं उभे राहिलो नसतो। म्हणून मी सर्वांना सांगते, महात्मा ज्योतिराव फुले, शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांचे तुम्ही पहा गुरु कोणते गुरु आहे। त्या लोकांनी जातपात कधी पाहिली नाही। म्हणून मी सर्व महाराष्ट्रवासियांना सांगते, जातपात विसरून तुम्ही सर्व एकत्र या आणि 14 एप्रिलच्या सर्वांना शुभेच्छा देते। पण माझ्या गावावासियांना शुभेच्छा देते की कारण तुम्ही मला 3-4 वेळा निवडून दिलं, अध्यक्ष केलं, सरपंच केलं, उपनगराध्यक्ष केलं, त्याबद्दल मी माझ्या पक्षाचे सुद्धा मी आभार मानते। संजय भाऊचे आभार मानते, गिरीश भाऊच्या लक्षात यायचे व माझ्या सर्व कार्यकर्ते, आमचे तालुका अध्यक्ष असतील, आमचे अतुल भाऊ असतील, आमचे सर्व माझे नगरसेवक माझ्या सोबत आहे। त्याबद्दल मी सर्व नगरसेवकांचे सुद्धा मी आभार मानते आणि परत तुम्हाला शुभेच्छा देते। जय भीम। सर्वांना जय भीम। आज आपण इतक्या थाटामाटाची जयंती साजरा करतोय, पण ही जयंती साजरा करत असताना आपल्याला सगळ्यांना एवढं लक्षात घेतलं गेलं पाहिजे की बाबासाहेबांनी इतकं काही त्याग केलं आहे की बाबासाहेबांनी ना एका समाजासाठी, ना महिलांसाठी, ना पुरुषांसाठी बाबासाहेबांचं योगदान प्रत्येक माणसासाठी आहे। आणि अशा महामानवाची जयंती आपण साजरी करतोय। आणि आज आम्ही सर्व महिला, आज आम्ही पूर्ण 18 पगड जातीचे इथं जमलो आहे, कारण का हे बाबासाहेबांचं योगदान आहे। आपल्या देशाला इतके छान लाभलेले आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब, ज्योतिबा फुले, इतके महान लोक लाभले, म्हणून आज त्याचं फळ आपण आज चाकतोय। आज आपल्या नुसते बाबासाहेबांची जयंती आपल्या पूर्ण नुसतं भारतात नाही तर अक्षरशः पूर्ण विदेशात सुद्धा ज्यावेळेस तिकडे संविधानामध्ये बऱ्याच ठिकाणी जय भीम म्हटल्याशिवाय ती संविधानाची सुरुवात सुद्धा होत नाही। आणि आज जय भीम म्हणताना इतकं स्वाभिमान आणि हे इतकं कृतज्ञता वाटतं ना, जय भीम म्हटलं म्हणजे इतकं मोठापणा वाटतं की आपण फक्त जय भीम म्हटलं म्हणजे झालं नाही। त्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं आहे, खास करून महिलांसाठी, महिला इतकं पुढे जाण्यासाठी त्यांनी त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा दिला की नाही, माझी माता भगिनी पुढे यायला पाहिजे। एक माणूस असून बायांचं काय दुःख आहे हा समजणारी व्यक्ती म्हणजे बाबासाहेब। म्हणून त्या बाबासाहेबांच्या चरणाशी मी शतशः नमन करते। जय भीम। 135वी जयंती, या जयंतीच्या निमित्ताने सर्व भारतीयांना मी प्रथमतः शुभेच्छा देतो। विचार ऐकल्याने आणि विचार वाचल्याने आपल्या
परिवर्तन होत नसतं, मात्र विचार आत्मसात केल्याने नक्कीच परिवर्तन होत असतं. बाबासाहेबांनी दिलेले विचार आपण वाचतो, ऐकतो, मात्र ते ऐकले आणि सोडले अशी पद्धत असते, असं होतं. त्यामुळे आपण बाबासाहेबांचे विचार आत्मसात करावे, जेणेकरून आपल्या त्या पद्धतीने परिवर्तन होईल. याच्या आधी बऱ्याचशा वक्त्यांनी बरेचसे आपले मत मांडले. महिलांना मतदानाचा अधिकार नक्कीच, महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता, मात्र बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या, ज्याला आम्ही आपल्या भारतीयांचा धर्मग्रंथ म्हणतो, असं संविधान, या संविधानाने तुम्हाला आपल्याला सर्वांना एकसंघ, समानता, न्याय आणि बंधुता अशी वागणूक आणि ज्या पद्धतीने मी या ठिकाणी बोलू शकतो याचा अधिकार त्या संविधानाने बाबासाहेबांच्या माध्यमातून आम्हाला दिला. त्याबद्दल बाबासाहेबांचे आभार आणि उपकार कधीही न फिटणारे असतील. बहुजनांचं अस्तित्व निर्माण करणारा माणूस या भारतभूमीला लाभला. या महामानवास मी शतशः नमन करतो आणि संपूर्ण भारतवासियांना आजची जयंती आनंदात, उत्साहात आणि कोणत्याही प्रकारचा वाद न करता व्हावा आणि त्यांचे विचार आपण आत्मसात करावे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली राहील, हीच त्यांना खरे अभिवादन राहील, असं या ठिकाणी नमूद करू इच्छितो. आणि सर्वांना पुनश्च एकदा बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा.